नमस्कार. ऋषी स्मरण व्याख्यान मला चालू आहे, तुम्हाला माहित आहे. पण आज ज्यांचं व्याख्यान होतं ते येऊ शकले नाही, म्हणून मी अचानक मला दुपारी मंडळातून सेवा करण्याची संधी मिळाली आणि मी आले. त्याच्यामुळे ऐन वेळेचा विषय आहे, तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी आशा व्यक्त करते. आजचा विषय आहे ऋषी श्राद्ध. ऋषी स्मरण व्याख्यानमाला घेऊ. ऋषींचं स्मरण करतोय. ऋषितुल्य व्यक्ती कोण आहे, ऋषी कोण आहे या संबंधी थोडस जाणून घेऊया आणि त्या प्रित्यर्थ आपण सर्व ऋषींना नतमस्तक होऊया. प्रार्थना म्हणते आणि मग सुरुवात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. इतरांना आपण आव्हानच केलं की सगळ्यांना सुखी ठेव, कोणालाही दुःखी ठेवू नको, कारण त्यांच्यामुळेच आज आपण ही सृष्टी बघतोय. मानव जन्म मिळाला तो त्यांच्यामुळे मिळाला आणि आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या ऋषींचे वंशज आहोत. कसं नाही, कारण आपण आपल्याला गोत्र विचारायचं म्हणजे गोत्र सांगतो, मग गोत्र सांगतो म्हणजे कुठल्या तरी ऋषींचंच नाव घेतो आपण. त्या ऋषींचेच आपण अंकित आहोत, आपले पूर्वज पण त्यांचेच अंकित आहोत. त्यांना स्मरण केलं, त्यांचं स्मरण केलं की ते आपल्याला या महालयात नक्कीच आशीर्वाद देतील. कारण प्रत्येकाचे दिवस हे ठरलेले आहेत. जसं गणपतीचे 10 दिवस, त्या 10 दिवसात तुम्ही गणपतीची कुठल्याही प्रकारे आराधना करा, ती तुम्हाला फलद्रूपच होते. देवीचे दिवस आहेत त्या नवरात्र, त्या नवरात्रात तुम्ही देवीची आराधना करा, ती फलद्रूपच होते. तसं हे 15 दिवस खास इतरांसाठी आहे आणि ते काही वाईट नाही आहे, उलट आपल्या दृष्टीने पुण्यकारक गोष्ट आहे की एरवी जरी आपण रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांचं विस्मरण करत असू, तर ह्या 15 दिवसापैकी रोज 1 दिवस 2 दिवस जसं जमेल तसं आपण त्यांचं स्मरण करायचं. आणि अलीकडे तर व्हॉट्सअपवर मेसेज येत आहेत की पितृपदर्वण्यात रोज 7वा अध्याय गीतेचा नाव. आता 7वाचा अध्याय का, तर 7व्या अध्यायाचं नाव तुम्हाला माहिती, ज्ञान विज्ञान योग. म्हणजे तरी काय, तर ही आपली प्रकृती आहे, शरीर आहे आणि आत्मा, या दोन्हींचा मिलाप आणि तो कसा भगवंताने निर्माण केला आहे हे 7व्या अध्यायात सांगितलंय. मग आपलं शरीर म्हणजे विज्ञान आहे, आत्मा म्हणजे ज्ञान आहे आणि ते वेगवेगळ्या पंचमहाभूत, अष्टधा प्रकृती, परा प्रकृती यांच्या माध्यमातून आपण सृष्टीवर आलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला सगळं मन, बुद्धी, इंद्रिय हे सगळं मिळालेलं आहे. आणि त्याच्याबरोबर 10व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भाव, भावना, द्वय, अद्वय हे सगळ्या भगवंताच्या विभूती आपल्याला भगवंतानेच प्रदान केलेल्या आहेत. मन, बुद्धी, इंद्रिय, आपलं शरीर हे सगळं भगवंताचं आहे. हे मुख्य आपण 7व्या अध्यायातून शिकायचं की हे त्याचं आहे. हे भाड्याचं घर आहे आपलं शरीर, म्हणजे भाड्याचं घर आहे, ते आपल्याला खाली करायचंय. कधी ते नाही माहिती ना, खाली सीझरमुळे येण्याचं माहिती असतं पण जाण्याचं नसतं माहिती. पण तुम्ही एवढं अध्यात्मात असाल, एवढं नामस्मरण करा, तेवढं ते पण तुम्हाला थोडं थोडं चालू लागते. हे कशावरून, तर आपले सगळे पूर्वज किंवा ऋषीमुनी यांनी असंच केलेलं आहे, म्हणून त्यांना त्यांचं मरण सुद्धा माहिती होतं. किंवा अगदी अलीकडच्या काळातले अनेक जे महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत, गुरुदेव रानडे आहेत, आणखी ऋषीकुल्य पुष्कळ लोक आहेत, त्यांनाही थोडंसं अधिक कळलं होतं, कारण ते सतत भगवंताच्या सानिध्यात होते.
आपण त्यांचं आज स्मरण करणार आहोत. म्हणून आजचा विषय ऋषी श्राद्ध असा निवडलेला आहे. तर तुम्हाला ते मंडळामध्ये अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीपासून ही व्याख्यानमाला सुरू असते. ऋषी स्मरण नाव सुद्धा किती छान लिहिलंय, ऋषी स्मरण, की ज्या योगे आपण समाजातल्या ज्या ऋषितुल्य व्यक्ती आहेत, आज तर हे आपल्याला ऋषी दिसत नाहीये, पण समाजातले जे ऋषितुल्य लोक आहेत त्यांनी आपल्या ऋषींच्याच विचारांचं पालन करून समाजाला स्थिर शांतता मिळवण्यासाठी, समाजातल्या लोकांना आनंद सुख प्राप्त व्हावं ह्यासाठी स्वतःचं संपूर्ण शरीर झिजवलेलं आहे, संपूर्ण आयुष्य व्यतीत केलेलं आहे. मग अशांचं स्मरण करणं म्हणजे श्राद्धाशिवाय दुसरं काय आहे? ऋषी स्मरण करणं, श्रद्धेने जे करायचं असतं त्याला श्राद्ध म्हणतो. मग आपण श्रद्धेने त्यांचं स्मरण केलं, त्यांची आठवण केली तरी त्यांना बरं वाटेल ना, नक्कीच आनंद होईल. आणि नुसता आनंद नाही होणार, त्यांना ते आपल्याला आशीर्वाद देतील की हो माझी आठवण काढताय त्या पृथ्वीवरचे लोक. ओके, अहो आत्ता आपण एकमेकांना दिसतोय आणि मी 4 दिवसांनी म्हटलं मला तुमचीच परवा आठवण आली होती हो, भेटल्यावर आपण म्हणतो तुमचे किती आनंद होतो ना, अरे वा माझी आठवण काढणारे कोणीतरी. आपण समोरासमोर असताना जर एवढी आठवण काढल्यावर आनंद होतो, तर आपल्या समोर नसणाऱ्या व्यक्तीची आपण आठवण काढली तर त्यांना नक्कीच आनंद होणारच. कारण अलीकडे लोक जास्त विज्ञानामध्ये झाले की आता त्या पृथ्वीवर कुठे लोक आपल्याला कुठे डोळ्या नसतात, एकदा गेले की गेले. गीता आपण शिकतोय त्याच्यामुळे आपल्याला माहित आहे की पुनर्जन्म आहेच, आणि पुनर्जन्म असल्यामुळे मागच्या जन्मीच्या ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा वासना असतात त्या पुढच्या जन्मी येतच असतात. पण ऋषींचं मात्र तसं नाही आहे. ऋषींच्या वासना ह्या पदार्थांमध्ये कधीच नव्हत्या आणि नसणार. त्यांना फक्त मानव हा जो आहे त्यांनी सतत आनंदित राहावं, त्याचं जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत त्यांनी करावं, त्याच्या सुखदुःखाच्या ज्या अडचणी त्याला आयुष्यात येतात त्यावर त्यांनी अमुक अमुक प्रकारची स्तुती करावी, देवदेवतांची स्तुती करावी, वेगवेगळ्या उपासना सांगितल्या आहेत. हे ऋषींनी सांगितलं की नाही. अमुक संकट आलं तर हे करावं. आता नवग्रह स्तोत्र आहे, व्यासांनी सांगितलेलं आहे की नवग्रहांची जर अडचण आपल्या आयुष्यामध्ये काही अनेक ग्रह असतात आणि तर नवग्रह स्तोत्र म्हणावं. म्हणजे त्या ऋषींना माहिती होतं की मानवाला ह्या अडचणी येणार आहे, सुखदुःखाचे डोंगर त्याला पार करावे लागणार आहे. सुखाचं त्याला आठवण होणार नाहीये, पण दुःखात होईल तेव्हा तेव्हा त्यांनी हे करावं असं त्यांना माहित होतं. आणि म्हणून त्यांनी आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या समाजासाठी या पृथ्वीवर डोळ्यांना जे आपल्या आत्ता दिसत नाही आहे पण ज्यांनी आपल्यासाठी देह झिजवला आहे, आपल्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केलं आहे, रक्ताचं पाणी करून एक एक. आता रक्ताचं पाणी करणारे आपल्याला सगळे हे राष्ट्रवीर माहीत आहे आणि सगळ्यात प्रथम नाव ऐकत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं. तर अशांच्या प्रती जे जे आपल्या डोळ्यासमोर आता दिसत नाही, ह्या पृथ्वी लोकांवर नाही आहे पण ते कुठेतरी आहे हे निश्चित. कारण आत्मा अमर आहे तेच आपण शिकतो की नाही, ते कुठेतरी निश्चित आहे. त्यांच्या प्रती समाजासाठी निष्काम भावनेने ज्यांनी जीवन व्यतीत केलेले आहे अशा व्यक्तींचं जीवनच ऋषितुल्य असतं. आणि त्यांच्यासाठी आपण हा आजचा दिवस किंवा हे महालय जे आहे त्या दिवशीपासून ते सर्व पितृ अमावस्येपर्यंत हे आपण त्यांच्यासाठी स्मरण करून व्यतीत करणार आहोत. किंवा एकदा तरी आपण त्यांचं नाव घेऊन झोपताना म्हणा, उठल्यावर म्हणा की आम्ही तुमच्याबद्दल कृतज्ञ आहोत एवढा जरी शब्द उच्चारला तरी तो त्यांना पोहोचेल. कारण
पूर्वीचे ऋषी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अत्यंत रागीट अशी दाढी वाढलेले वगैरे जटाधारी व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहतं. परंतु संस्कृतमध्ये ऋषी दर्शनात याचा अर्थ असा आहे की त्यांचं संपूर्ण जीवन विचारधारा तपश्चर्या ही अति उच्च कोटीची आहे, अशांनाच ऋषी म्हणायचं. आपल्या सामान्य माणसांसारखं त्यांचं जीवन नाही. आपण जर त्यांच पूर्वीचं आता गोष्टींमधून आपल्याला कळतं, चरित्र वाचल्यावर कळतं, त्यांना काही असं काही 3 BHK 4 BHK काही नव्हतं लागत नाही का. आणि आता किती सोयी सगळ्या वेगवेगळ्या सोयी, AC वगैरे असं काही नव्हतं. झोपडीत राहायचं, आपलं आपलं परिसर स्वच्छ ठेवायचं आणि एकच ध्येय विद्या प्रदान करणं, भगवंताशी सतत एकरूप राहणं आणि विद्या प्रदान करणं हेच त्यांचं ध्येय असायचं. त्यांची मन आणि बुद्धी सतत ईश्वराला त्यांनी समर्पित केलेली असायची. सतत त्यांच्या मनामध्ये मी ईश्वराची कशा प्रकारे आराधना करतो किंवा काय वेगवेगळ्या प्रकारे अशी त्यांची विचारधारा असायची. आणि त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून हे संपूर्ण विश्व आणि सृष्टीवरील मानव म्हणजे वसुधैव कुटुंबकम अशीच धारणा होती. त्यांनी असा कधीही विचार केला नाही माझी पत्नी, माझी मुले, माझे नातेवाईक असा विचार ऋषींनी कधीही केला नाही. मर्यादित विचार सामान्य माणूस करतो, म्हणूनच त्यांची आराधना उच्च कोटीची होती हे आपल्याला जाणवतं. आणि म्हणून सर्व ऋषी हे मानवी जीवनासाठी मार्गदर्शकच ठरलेले आहेत. कुठल्याही ऋषींचे चरित्र बघा, त्यांनी अमुक अमुक ग्रंथ लिहिले, त्यांनी इतके सूक्त लिहिले, त्यांनी आणखी रचना काय केल्या आहेत वगैरे, हे सगळं आपल्याला असंच वाचायला ऐकायला मिळतं. समाजाचं कल्याण करणारे आणि समाजाला सन्मान दाखवणारे आणि लोकसंग्रह करणारे, त्यांच्या विचारांमधून लोकसंग्रह करणारे हे ऋषीच होते. आता ऋषी म्हणजे आणखी एक व्याख्या सांगितली, ऋषती गच्छति ज्ञानेन पश्यति संसार पारम इति. अशी एका लाईनीमध्ये एका ओळीमध्ये व्याख्या केलेली आहे. तर ऋष धातू हा मुळातच गतिवर्धक आहे, गती दर्शक आहे, गतीशी जोडलेला आहे. मग गती कशा कशाची आहे? ही आपल्या जीवनाची गतीच आहे ना. आजचा दिवस येतो, दुसरा दिवस येतो, तिसरा दिवस येतो, पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत ही जीवनाची गतीच आहे. नदीच्या प्रवाहाला गती आहे, वाऱ्याला गती आहे, सूर्याला पण गती आहे, चंद्राला पण गती आहे. हे सगळ्या पंचमहाभूतांची तत्व ही मानवामध्ये आहे आणि तीच ऋषींमध्ये सुद्धा आहेतच. मग आपण त्या ऋषींपर्यंत कसं पोहोचायचं? तर वाचम अर्थाः अनुधावती. ऋषींना पुनरुद्यानां वाचम अर्थाः अनुधावती. अनुधावती म्हणजे धावत जात. वाचाना म्हणजे वाणीतून, ऋषींच्या वाणीतून ऋषी आपल्यापर्यंत धावत येतो, अशी ऋषींची व्याख्या केली. कसं काय? जेव्हा आपण अथर्वशीष म्हणतो तेव्हा ते धावतच आपल्यापर्यंत, ऋषी आपल्यापर्यंत धावत आलेले वाटतात की, किंवा आपल्याला परमेश्वरापर्यंत ते पोहोचवतात. सगळ्यात प्रथम माध्यम भगवंतापर्यंत पोहोचण्याचं, ऋषींपर्यंत पोहोचण्याचं वाणीच आहे. म्हणून ऋषींनी जे जे काही लिहून ठेवलंय, जे जे काही म्हटलंय ते वाणीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलंय. आणि म्हणून अनुधावती हा शब्द वापरला. आणि भगवंतांची तपश्चर्या करता करता, भगवंताच्या अनुसंधानात राहता राहता या ऋषींना जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते त्यांनी अत्यंत प्रेमाने
सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा सतत प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी ऋषींच्या संहिता ज्या आपण म्हणतो ग्रंथांमध्ये लिहिलेलं असतं, ही ऋषी संहिता आहे, ही ऋषी संहिता आहे, त्या ऋषींच्या नावावर त्या संहिता लिहिलेल्या असतात. म्हणजेच काय की त्यांना जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते त्यांनी त्यांच्या बुद्धी म्हणजे कॉम्प्युटरपेक्षा तेवढा मोठं त्यांचं ज्ञान आहे. आणि त्यावेळेला काही अशी दुसरी साधनं नव्हती, फक्त बुद्धी प्रज्ञा एवढंच साधन होतं. त्या मार्फत त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आपण भगवंतापर्यंत पोहोचतो हे विसरायचं नाही, हो की नाही? ऋषींच्यामुळे आपण भगवंतापर्यंत पोहोचतो का तर ऋषी पण ह्यांनी भगवंतापर्यंत पोहोचलेले आहेत सतत तपस्या आणि अनुसंधान घेऊन. कारण त्यांच्या मनात दुसरा विचाराशिवाय दुसरा विचारच नसायचा. आणि मग भगवंताची आराधना करता करता किंवा भगवंताचं अनुसंधान ठेवता ठेवता त्यांना जे काही सुचलंय त्याच्यातूनच ब्रह्मविद्या, उपनिषद आणि गीता ही तर नंतर आली आहे, प्रत्यक्ष ते संवाद झालेले आहेत. पण ह्या वेद प्रस्थानत्रयी आहे याला म्हणतात. या प्रस्थानत्रयीची निर्मिती ही ऋषींच्या मार्फतच झालेली आहे. कारण ऋषींचं आणि भगवंताचं खूप सख्य होतं. मायलेकरं असंच म्हणतात ना, माऊली पण असंच म्हणतात. तर आईचं आणि मुलाचं जसं नातं असतं तसं ऋषींचं आणि भगवंताचं नातं होतं. काहीही प्रश्न त्यांना पडले की ते लगेच भगवंताची उपासना करत, भगवंताशी बोलत असत, त्यांच्याशी विचारत असत आणि त्याच्यातून मार्ग काढत असत आणि जनतेसाठी काय मला करता येईल हा विचार त्यांच्या मनात असायचा. म्हणून अगदी सोप्या भाषेमध्ये उपासना पद्धतीने लोकांना शिक्षण देणारे चालते बोलते ईश्वर म्हणजे ऋषी आहे. तर खूप वेळा आपण कुठे पाहिलंय दत्तगुरूंना, आपण कुठे पाहिलंय देवीला, असं असतं की नाही म्हणतो आपण. पण ह्या ऋषींनी पाहिलंय, हो साक्षात पाहिलेलं आहे, साक्षात्कार झालेले आहेत त्यांना. म्हणून ते चालते बोलते ईश्वरच असतात. आणि ह्या पितृगंधर्वाच्या निमित्ताने फक्त ऋषीच असं नाही तर आपले सर्व पूर्वज ज्यांनी पुण्यकर्म केलेले आहेत ते सगळे पूर्वज, सर्व संत, सर्व ऋषी ह्यांना संतांना सुद्धा ज्ञान कोणाकडून प्राप्त झाले, ऋषींकडूनच प्राप्त झालेले. म्हणून अशा सर्व महापुरुषांना आपण विनम्रतेने नमस्कार करायचा, स्मरण करायचं. मग आजचा विषय जो ऋषी स्मरण हा आणि त्यापुढे श्राद्ध हा शब्द वापरला आहे. तर श्राद्ध म्हणजे काय तर सत्य धारण करणारी जी श्रद्धा त्याला श्राद्ध म्हणायचं. सत्य धारण करणारी जी श्रद्धा त्याला श्राद्ध असं म्हणायचं. आपल्याला श्राद्ध म्हटलं की काय होतं, ते सगळं पितृपंधरवड्याचे ते आळूची भाजी आणि त्या काय जे त्यांनी पदार्थ सांगितले तेवढंच आठवतं. तर असं नाही, आपण गीता शिकणारे लोक आहोत, आपल्याला तत्वाने जाणून घ्यायचंय भगवंताला. भगवंत म्हणतात की गीतेच तत्वाने जाणून घ्या, तत्वाने जाणून घ्या. तर तत्वाने जाणून घ्यायचं म्हणजे काय तर पहिले आपण श्रद्धा ठेवायची की हे सगळं आज घडतंय ते ऋषींच्या कृपेमुळे चांगलं घडतंय आणि जे काही वाईट घडतंय ते ह्याच मानवाच्या दानवी वृत्तीमुळे घडत आहे. आणि मग ही दानवी वृत्ती घालवून दैवी वृत्ती घेण्यासाठीच या ऋषींनी प्रयत्न केले. कारण आज तर आपण खूप सुखाने जीवन जगत आहोत त्या मानाने. पूर्वीचा जर काळाचा आपण इतिहास पाहिला तर सतत युद्ध आणि युद्ध असाच काळ असायचा. देवादिक सुद्धा युद्धच होते. म्हणजे गणेशाचे अवतार पाहिले तरी गणेशाने युद्धच केलेले आहे. सर्व देवांनी महाभारत सुद्धा युद्धातूनच घडलेला आहे.
पूर्वीच्या काळी वृद्धच होतं. म्हणून आजचं जीवन हे अतिशय त्यामानाने स्थिरतेचं आहे आणि त्याचाच आपण लाभ घेऊन आपली वृत्ती ही सन्मार्गाला न्यायची, श्रद्धेने न्यायची आणि त्याच्यासाठी श्राद्ध खूप महत्वाचं आहे. श्रद्धा हा श्रद्धेने आपण जे काय करतो, मग त्यामध्ये श्रद्धेने आपण देवांची पूजा पण करतो, माणसांची पण पूजा करतो, थोर नेत्यांची पण पूजा करतो. नवविधा भक्तीद्वारे आपण देवदेवतांची पूजा करत असतो, ते भक्तीच्या माध्यमातून करतो. परंतु पूर्वजांची पूजा आपण स्मरण या माध्यमातून करायची, तर्पण या माध्यमातून करायची. तर्पण या शब्दाचा अर्थ त्यांना संतुष्ट करणे असा आहे. पूर्वजांना संतुष्ट करणे म्हणजे तर्पण. त्या श्राद्धाचे दिवस त्याला महाआलय म्हणतात. जसं आपण म्हणतो देवालय, शिवालय, तसा हा महाआलय असतो. ही जसं द्वार उघडलं जातं आणि तिथे लोंढेच्या लोंढे दर्शनासाठी महाद्वारात प्रवेश करतात. पंढरपूरचं जर आपण डोळ्यासमोर घेतलं किंवा तुळजाभवानीचं घेतलं तर प्रवेशद्वार उघडण्याचा अवकाश की तसं ह्या महाद्वार ह्या शंकर देवाने ह्या 15 दिवसात उघडलेलं असतं. आणि अशा महाद्वारामध्ये आपण त्या ऋषीमुनींना किंवा पूर्वजांना श्रद्धेने त्यांना तर्पण केलं की ते आपल्याला आशीर्वाद देतात. आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला वाटतच असतं की आपल्या नंतर काय, पुढच्या पिढीचं काय, थोडंसं काहीतरी मनामध्ये आशा राहतच असते. तर ते आपल्याला समाधान आपण असतानाच मिळावं यासाठी श्रद्धेने त्यांचं पूजन करायचं, असे जे पूर्वज आहेत त्याला श्राद्ध असं. श्राद्धाची व्याख्या अशी आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांचा सुद्धा प्रवास चालूच असतो. कारण आत्म्याचा प्रवास चालू आहे. आत्मा फक्त माणूस देह विसर्जित करत असतो, देह खाली ठेवत असतो. आत्म्याचा प्रवास चालूच असतो. मग त्यांचा प्रवास चालू असताना त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं दुःख होऊ नये, सुख आणि शांती त्यांनाही मिळावी ह्यासाठी जे काही आपण दान करत असतो किंवा अन्नदान म्हणजे जेवण घालत असतो किंवा तर्पण करत असतो, म्हणजे त्यांना संतुष्ट करत असतो वेगवेगळ्या मार्गाने, त्याला श्राद्ध असं म्हणायचं. नाथांची गोष्ट तुम्हाला माहित आहे की नाही? नाथांनी दारात आलेल्यांना पितर समजून जेवायला घातलं. मग ह्यापेक्षा वेगळं श्राद्ध काय आहे? कारण आत्मा समजून त्यांना जेवायला घातलं त्यांनी, त्याच्यासाठी कावळा याची वाट बघितली नाही. तर हे आपल्याकडून सुद्धा घडलं पाहिजे. अशा गोष्टी आपण फक्त वाचून सोडून द्यायच्या नाही. नाथांनी केलं, अरे आम्ही पण एक दिवस नाथ घेऊया आणि अशी कृती करूया, काय अर्थ आहे ना? तर त्यांना खऱ्या अर्थाने श्राद्ध केल्याचं समाधान मिळेल. आणि त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे आपल्याला कोणाकडे बोलवलं आणि त्यांनी खूप छान आदरातिथ्य आपलं केलं की आपण किती संतुष्ट होऊन जातो. होतो की नाही, छान केलं ना त्यांनी, खूप छान केलं, खूप अगत्य, इतकं अगत्य. मग आपल्याला जे वाटतं ते पूर्वजांना नसेल का वाटतच असणार ना. मग त्यांनाही आपण या महाआलयात बोलवून त्यांचं आदरातिथ्य करूया, वेगवेगळ्या मार्गाने आदरातिथ्य करू, त्यांना संतुष्ट करू. आणि त्यामुळे ते पूर्वज आपल्यावर सतत खुश राहणार. कारण ज्या विचारांसाठी त्यांनी किंवा ज्या धर्मरक्षणासाठी, ज्या संस्कृतीसाठी त्यांनी स्वतःचं जीवन खर्च केलेलं असतं,
ते विचार, ती संस्कृती टिकून राहण्यासाठी त्यांनी यथासांग प्रयत्न केलेले असतात. समाज उन्नत होण्यासाठी त्यांच्या आदर्शाप्रमाणे जर आपण वागलो तर ते नेहमीच संतुष्ट राहतात. आणि त्यांचंच कशाला, ऋषींचंच कशाला उदाहरण द्यायचं, आपल्याच घरातल्या लोकांचं आपण आत्ता जरी बघितलं की आपण जे संस्कार घडवले आहेत मुलांवर मुलींवर, त्याप्रमाणे ते वागले की आपल्याला किती आनंद होतो. मुलगीला लग्न करून आपण पाठवलं आणि सासरच्यांनी सांगितलं की हो ती छान करते, सगळं देवाचंही सगळं करते आणि सगळं नीटनेटकं स्वच्छता पण असते, हे ऐकल्यावर आपल्याला किती आनंद होतो. मग तसाच आनंद आपण जर पूर्वजांचं श्रद्धापूर्वक केलं तर त्यांना नसेल का होणार? नक्कीच होणार असेल. म्हणून श्रद्धेने आपण करायचं आणि असाच विचार घेऊन श्राद्ध ही संकल्पना उदयाला आलेली आहे. त्यामुळे आपल्यालाही आनंद होतो, आत्मिक आनंद होतो आणि पूर्वजांना सुद्धा आनंद होतोच. आत्मिक समाधान आपल्यालाही लाभतं, त्यांनाही लाभतं. निसर्ग नियमानुसार जन्म आणि मृत्यू कोणालाच चुकलेले नाही. शरीराने म्हणजे कायेने ज्या जीवात्म्याचा नाश होतो त्याला आपण देह ठेवला असे म्हणू. जीर्ण वस्त्र टाकून नवीन वस्त्र परिधान करतो असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. मग तो आत्मा ऋषितुल्य व्यक्ती, संत, महात्मे असेच असतात. कर्मवीर, त्यांना कर्मवीर म्हणूया. कर्मवीरांचं हे सगळं कर्म कृतज्ञ भावनेने आपण जर स्मरण करून गेलं तर त्यांनाही कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि आपल्यालाही वाटतं. कारण या सृष्टीवर दोन प्रकारचे लोक आहेत, दानव आणि देव. मग दानवांमधून देव तर आहेतच, पण दानवांमधून मानवत्व निर्माण करण्याचं काम, महान कार्य या ऋषींनी केलेलं आहे. पूर्वीच्या काळची जर परिस्थिती आपण ऐकली वाचली तर आपल्याला कळतं की दानवी वृत्ती केवढी मोठी होती. ह्या ऋषींनी त्यांच्यामध्ये परिवर्तन करून त्याच्यामध्ये मानवत्व निर्माण केलं आणि म्हणूनच ते मानवत्व निर्माण केलं. तो दिवस आपण ऋषी पंचमीचा दिवस म्हणून साजरा करतो, ऋषींच्या प्रीत्यर्थ. आणि त्यासाठी त्या ऋषी पंचमीच्या दिवशी श्लोक म्हटला जातो ऋषींबद्दलचा, नमोस्तु ऋषी वंदेभ्यो देवर्षिभ्यो नमो नमः, सर्व पापहरेभ्यो हि वेदविदोभ्यो नमो नमः. म्हणजे नमोस्तु ऋषी वृंदेभ्यो, ऋषी समुदाय, ऋषी वृंद म्हणजे ऋषी समुदाय. ह्या ऋषी समुदायामध्ये देवर्षी लोक आहेत, पापांचं हरण करणारे ऋषी आहेत, वेद जाणणारे वेदर्षी आहेत. अशा सर्व ऋषींना आम्ही वारंवार नमस्कार करतो, त्यांच्याबद्दल वारंवार कृतज्ञता व्यक्त करतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला असं म्हणेन की ऋषी पंचमीच्या दिवशीच फक्त हा श्लोक नाही म्हणायचा, रोज म्हणला तर काय हरकत आहे. आणि नुसताही म्हणायचं नाही, संध्याकाळी आकाशात सप्तर्षी दिसतात, त्या मी म्हणते बरं का ऋषी पंचमीच्या दिवशी नक्की म्हणते तो श्लोक, आणि त्यांच्याकडे बघून म्हणायचा. ते जे 7 सप्तर्षी आहेत ना, प्रत्येकाचं नाव घेऊन हा श्लोक जर तुम्ही म्हणला तर ते का बरं नाही आशीर्वाद त्यांना ते ध्वनीच्या मार्फत सूक्ष्म लहरीद्वारे आणि मुख्य भावनांद्वारे त्यांना पोहोचतं ना. सगळ्यात महत्वाच्या भावना भगवंतांनी आपल्याला प्रदान केलेल्या आहेत, विभूती भगवंताची भावनाची. मग त्या भावनेद्वारे त्याच आपण भक्ती म्हणतो, त्या भावनेद्वारे जर आपण त्या सप्तर्षींना रोजच नमस्कार केला
तर ते आपल्याला नक्कीच आशीर्वाद देते. आणि ते जे सप्तर्षी आहेत ते सप्तर्षी म्हणजे कश्यप ऋषी. मी मला तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ऋषींचं असतं. सप्तर्षी म्हणजे काय तर कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ हे ऋषी. आणि ती अरुंधती, वसिष्ठांच्या शेजारी बारीक चांदणी दिसते ते अरुंधती असते. एते सप्तर्षया सर्वे त्या संपूजिता मया सर्वे पापं व्यापोहन्तु ज्ञानतः अज्ञानतः कृतं. म्हणजे माझ्याकडून ज्ञान अज्ञानातून म्हणजे ज्ञान झालं सुद्धा ज्ञान झालेल्यांना सुद्धा पाप घडतात त्यांच्या हातून. ज्ञानातून अज्ञानातून माझ्याकडून जर काही पाप घडत असतील तर त्या सर्व पापांची मला क्षमा करावी असे सप्तर्षींना आपण म्हणायचं. आणि अत्यंत भक्तिभावाने त्यांना पूजायचे मनापासून. आपण मानस पूजा म्हणतो की नाही तर सप्तर्षी इथे नाही. आपण मानस पूजा त्यांची करू शकतो. अत्यंत भक्तिभावाने त्यांची पूजा करायची आणि त्या ऋषींना सांगायचं की तुम्ही आम्हाला सतत आशीर्वाद द्या. ऋषी हे ऋषींच्या डोळ्यासमोर म्हणजे ऋषी जेव्हा कार्य करत असतात त्यावेळेला त्यांच्या डोळ्यासमोर इह आणि पारलौकिक कल्याणाचं स्पष्ट दर्शन होत असतं. ते कोणाचं इहलोकी आणि पारलौकिक कल्याण कोणाचं आपलं सामान्य माणसांचं कल्याण व्हावं असंच ऋषींना वाटत असतं. आणि म्हणून त्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. मानवाच्या सगळ्यात जवळचा नातेवाईक कोण असेल तर ऋषी. बघा तुम्ही चिंतन करून बघा या वाक्यावर की सगळ्यात जवळचा कोण आहे. कितीही जवळचा नातेवाईक असला तरी थोडी तरी असूया असतेच. पण ऋषींच्या मनामध्ये मानवाबद्दल कधीच असूया नाही आहे. म्हणून त्यांच्या मानवावर खरं प्रेम करणारे ऋषी आहेत. आजही समाजामध्ये ऋषितुल्य व्यक्ती आहेत. आपण बघतो की त्यांनी समाजासाठी खूप मोठं कार्य केलेलं असतं. समाजातील प्रत्येक जो ज्याला काही मिळत नाही म्हणजे त्यांच्या अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा सुद्धा पुरेशा मिळत नाही अशांसाठी समाजातील ऋषितुल्य व्यक्ती समाजासाठी काम करणारे जे असतात समाजसेवक खऱ्या अर्थाने समाजसेवक त्यांना आपण ऋषीच म्हणतो. त्यांच्या आणि या ऋषींचे वैचारिक वारसदार कोण आहेत तर आपले माऊली ज्ञानेश्वर माऊली आहेत, संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज वगैरे सगळे रामदास स्वामी हे सगळे संत लोक त्यांच्या वैचारिक विचारांचे वारसदार. म्हणून तर त्यांनी आपल्यासाठी एवढं काम केलंय. माऊलींना काय गरज होती का. वाऱ्यावर जगून माऊली राहिलेले आहे. माऊलींचं सगळं कुटुंब किंवा समर्थांनी सुद्धा मनाचे जे श्लोक केले ते आपल्यासाठीच केले. आणि अगदी अलीकडच्या काळातले महात्मा फुले आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, कितीतरी नावं आहेत. ठराविक नावं आपल्या कायम डोळ्यासमोर येतात. ह्या ऋषींनी कधीच राग आणि द्वेषाच्या अधीन जाऊन समाजाला चुकीचं मार्गदर्शन केलेलं नाही. कधीच चुकीचं मार्गदर्शन केले नाही. जेणेकरून समाजामध्ये अशांतता निर्माण होईल. जे आता घडतंय आपण बघतो की किती अशांतता, किती मोर्चे, किती काय. समाजाला त्यांनी कधीच अशांतता निर्माण होईल असं कधीच बोललेले नाही. म्हणून ह्या ऋषींना ऋषी खरे सगळे हे मंत्र करता आले आणि ते मंत्र करता स्वतःला समजत नाही. ते स्वतःला मंत्र द्रष्टा समजतात. आता कर्ता म्हणजे मंत्र करणारे आणि द्रष्टा म्हणजे मंत्राच्या माध्यमातून पुढे काय होणार आहे हे समजणारे असे ते मंत्र द्रष्टा होते. आणि म्हणून त्यांनी अनेक स्तोत्रे लिहिली आहेत, उच्चार लिहिले आहेत, वचने लिहिली आहेत.
आणि इतर अनेक वाङ्मयीन साहित्य निर्माण केले, ते सर्व त्यांनी ईश्वर समर्पित बुद्धीने केले आहे. आणि ईश्वर समर्पित बुद्धीने असल्यामुळे समाज परिवर्तनशीलचं सामर्थ्य त्यांच्या त्या वाणीमध्ये किंवा त्यांनी जे काही साहित्य निर्माण केले त्याच्यात एवढी पॉवर आहे की समाज परिवर्तन घडू शकतं. कारण साक्षात ईशानेच, परमेश्वरानेच त्यांच्याकडून ते निघून घेतलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी अत्यंत तळागाळातल्या कष्टकरी लोकांना की ज्यांनी कधी शाळेची पायरी सुद्धा चढली अशांसाठी हरिपाठ लिहिला, हो की नाही? आणि हरिपाठ लिहून त्यांनी भक्ती मार्गाचा भक्कम पाया अगदी तळागाळातल्या लोकांमध्ये उभा केला की आज त्या वारीच्या निमित्ताने 700-800 वर्ष समाज एका सन्मानाला लागलेला आहे. प्रत्येकाच्या मुखातून हरिपाठाचा अभंग त्या न शिकलेल्या लोकांच्या मुखातून येऊ लागला. संत एकनाथांची भारुडं पण तशीच. एकनाथांच्या भारुडांवर जर आपण अभ्यास केला, वाचलं, तर त्यांनी सुद्धा गारुड्या काय, नंतर तो तारेवरची कसरत करणार, अशांवर त्यांनी भारुडं लिहिलेली आहे. किंवा कोणती काय, खूप खालच्या स्तरातल्या लोकांसाठी, खालच्या स्तरातला व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी भारुडं लिहिली आहे. आणि त्याच्यातून आत्मज्ञानाचं प्रबोधन केले, भगवंताच्या भक्तीचं प्रबोधन हे त्यांनी त्याच्यातून केले. समर्थांनी मनाच्या श्लोकातून अपार उद्धारासाठी त्यांची मन खंबीर केली मनाच्या श्लोकांमधून. तुकाराम महाराजांनी अभंग लिहून संसार तापात होरपळलेल्या लोकांसाठी बळ दिलंय. मी जे पहिले सांगितलं ना की ऋषींच्या विचारांचे वारसदार हे लोक आहेत, ते अशा सारंग हॅलो. अशा व्यक्तींची वाणी ही ऋषितुल्य व्यक्तींची वाणीचा आपण समजूया की ज्याने पूर्ण समाजाला परिवर्तन घडवलेलं आहे, समाजाला सन्मार्गाला लावलेलं आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या सारख्या मानवांचं रक्षण कवच झाले की जे वाचल्यामुळे आपल्याला सुख शांती नक्कीच मिळते. सुख तर हे मानण्यावर आहे. भौतिक सुख हवं असेल तर आपल्याला वेगळ्या मार्गाने, आता पंखा नाहीये, पंखा आला झालं सुख, किंवा तहान लागली पाणी मिळालं झालं सुख. भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुख जे आहे किंवा शांती जी आहे ती ह्या आपल्या सगळ्या ऋषितुल्य वारसदार असलेल्या संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि म्हणून ह्या महाआलयामध्ये त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त आपल्याकडून सुद्धा कसा होईल हे करण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. आणि ते खरं ऋषी श्राद्ध करेल. समाजासाठी ऋषींनी केलेली सेवा ही खऱ्या अर्थाने ईश्वर भक्ती असते. तुकाराम महाराज म्हणूनच म्हणतात ना, जे का रंगले गांधले त्यासी म्हणे जो आपुला, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणार. देवाची सेवा काय, तर जे रंगले गांधले त्यांची आपण सेवा करायची. म्हणजे ह्या महाआलयामध्ये आपण त्यांची सेवा वेगवेगळ्या मार्गाने करू शकतो. एकतर कष्ट करून, त्यांच्यासाठी आपण काहीतरी कष्ट करून, किंवा त्यांना अन्नदान करून, किंवा वेगवेगळ्या त्यांच्यासाठी आता वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांना वेगवेगळ्या प्रकारे आपण मदत करू शकतो. अशा प्रकारे आपण त्यांची ह्या ऋषींची सेवा करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेव इतराः जनाः.
श्रेष्ठ लोक जे आचरण करतील त्याप्रमाणे इतर लोक आचरण करत असतात. म्हणून आपण त्या ऋषींचं स्मरण करायचं, म्हणजे त्यांचा आदर्श आपल्या आचरणातून पुढच्या पिढीला किंवा आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना, नक्कीच वाटलं पाहिजे त्यांनी खूप छान ऋषींच्या विचारांचं आचरण केलं असं वाटलं पाहिजे आपल्या. नाहीतर आपण वर्षानुवर्ष नुसते अभ्यास करतोय, हे ऐकतोय, पण आपल्या वागण्यातून पण ते दिसायला पाहिजे. तर प्रत्येकाला विषाद हा होत असतो. मोठ्या मोठ्या व्यक्तींना सुद्धा विषाद झालेला आहे आणि विषादाने अधःपतन होत असतं. प्रत्येक व्यक्तीचं अधःपतन होत असतं. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. जसं नाण्याला दोन बाजू असतात, तसं प्रत्येक घटना जी घडते त्याला दोन बाजू असतात. आणि मग एकीकडे विषाद होत असतो, पण विषादातूनच ग्रंथ निर्माण होतात. विषादातून ग्रंथ निर्माण होतात. विषादामधून भगवद्गीतेसारख्या ग्रंथाची निर्मिती झाली आहे. अर्जुनाला विषाद झाला आणि त्याला समजवण्यासाठी भगवंतांनी भगवद्गीता सांगितली. दुसरं उदाहरण, सीतेचा विरह झाला. सीता वनवासात गेली, सीतेचा विरह झाला आणि त्याच्यामुळे रामाला दुःख झालं, राम उदास झाला आणि त्याची ती उदासीनता घालवण्यासाठी ऋषी वसिष्ठांनी योग वासिष्ठ दिलं. म्हणजे विषादातूनच निर्मिती झालेली आहे. योग वासिष्ठ ग्रंथाची निर्मिती त्याच्यातून झाली. पुत्र विरहाच्या शोकानं महर्षी व्यासांना व्याकुळ बनवलं आणि भागवताचा जन्म झाला. जशा नाण्याला दोन बाजू असतात आपण म्हणतो, किंवा आपल्या जीवनाला सुद्धा सुख आणि दुःख दोन बाजू आहेत. माणसाला विषाद हा व्हायलाच पाहिजे. विषादाशिवाय प्रसाद मिळत नाही. विषादाशिवाय आपण भक्तीकडे ओढलं जात नाही, भगवंताकडे ओढलं जात नाही. म्हणून विषाद हा व्हायलाच पाहिजे. आणि हे ग्रंथांचा उल्लेख का केला? कारण ऋषी परंपरा, ऋषी वारसा, ऋषी विचारांचा वारसा आपल्याला त्याच्यामुळे आपल्यापर्यंत आला. नाहीतर रामायण, योग वासिष्ठ, गीता, महाभारत, भागवत हे यांची निर्मिती झालीच नसती. त्यांच्यामुळे झाले. समाजाची अशांतता, दारिद्र्य, दुःख पाहून ज्यांना दुःख होतं ते खरे राजर्षी लोक असतात. आणि त्या म्हणूनच राजर्षी लोकांमध्ये जनक राजाचा उल्लेख केलेला आहे. आणि भगवद्गीतेमध्ये त्यांनी जनक राजाचा उल्लेख केला आहे. आणि जनक राजाचं प्रजेवर खूप मोठं प्रेम होतं. प्रजा हलाखीत दिसते म्हणून स्वतःचा वाडा जळत होता तरी जनक राजाने त्याकडे लक्ष दिलं नाही, पण प्रजेकडे लक्ष दिलं. संस्कृती टिकवणं आणि प्रभूंचे विचार म्हणजे भगवंताचे विचार जतन करून समाजाला एका विशिष्ट उच्च स्तरावर नेऊन ठेवणारे हे राजर्षी असतात. समाजाला उंच स्तरावर नेऊन ठेवायचं विचारांच्या दृष्टीने. आणि असांचे स्मरण पितृपंधरवड्यात आपण करायला हवे. स्वतःचे वाढदिवस साजरा करताना या महापुरुषांच्या विचारांचं बीज समाजामध्ये रुजवण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य माणसाने स्वतःपासूनच सुरुवात करायला हवी असं मला वाटतं. आणि तसं केलं तर ऋषींना खरं तर्पण ठरेल. समाजातील दुःखी गोष्टी लोकांसाठी आपण आपला वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करूया, हो की नाही? की पूर्वजांनी आपल्याला हे लाईफ छान मिळालं आहे, आयुष्य चांगलं मिळालं आहे, पण ज्यांना अजून ते मिळायचे ते जर आपण त्यांना थोडंफार अर्पण केलं तर त्यांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळत असतात. देव, दानव आणि मानव यामध्ये सगळ्यांमध्ये ईश्वरनिष्ठा वाढवण्याची कुशलता निर्माण करणारे खरे देवर्षी असतात. आणि सगळ्यात मोठं काम या देवर्षींपैकी नारद ऋषींनी केलेलं आहे. अशा सर्व ऋषींच्या कार्याचा अभ्यास करून त्यांच्या विचारांप्रमाणे आपण वागलो तर खऱ्या अर्थाने तर्पण केल्यासारखं होईल. आता भगवंतांनी
भगवद्गीतेमध्ये विभूती सांगितली आहे बरं का, तुम्हालाही माहिती आहे. पितृणाम अर्यमा जास्मी असं असं ते श्लोक आहे. तर पितरांची देवता कोण आहे, तर अर्यमा ही माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. आणि अर्यमा म्हणजे एक देवतांचा समूहच आहे. मनुष्याप्रमाणेच पूर्वज तसेच मनुष्य प्राण्यांची निर्मिती करणारा देवतागण हा दोघांनाही उद्देशून पितर या संज्ञेचा वापर करतात. आणि ऋग्वेदामध्ये 2 सूक्त पितरांच्या नावाने लिहिलेले आहेत. आणि त्यामध्ये स्वर्गात निवास करणारे भाग्यशाली मृत व्यक्तींना पितर म्हणतात. पितरांचे निवासस्थान असणारा पितृलोक हा स्वर्गलोकाहून वेगळा आहे. आणि पितृलोकाचे द्वार आग्नेयला असते आणि स्वर्गाचे द्वार ईशान्येला आहे. आणि हे सगळं आपल्याला इथे असं ऐकतो तेव्हा खरं वाटत नाही, पण हे खरं आहे. म्हणजे प्रत्यक्ष ते जे मंत्र वगैरे म्हटल्यावर ध्वनीच्या द्वारे जे पोहोचतं ते त्या त्या दिशेने पोहोचत असतं. तर उपनिषदांमध्ये भूलोक, देवलोक आणि पितृलोक असे स्वतंत्र 3 लोक दिलेले आहेत. निरुक्ता पितृलोकाचं नाव माध्यमिक लोक असं लिहिलंय. निरुक्त नाही ते तुम्हाला, निरुक्तामध्ये माध्यमिक लोक असं पितर लोकांना म्हटलेलं आहे. आणि यम हा त्यांचा राजा आहे. यम म्हणजे पितृलोकी जाऊन पोहोचवणारा सर्वप्रथम मानव आहे. यम म्हणजे कोण आहे, आपल्या मानवाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे पितृलोकात जाणार. हे मानवच आहे तो यम. आणि धर्मकार्य पितृकार्य हे देवकार्याहून सुद्धा अधिक श्रेष्ठ आहे असं मानलं आहे. बघा पुन्हा एकदा सांगते की देवकार्यापेक्षा सुद्धा पितृकार्य हे श्रेष्ठ मानलं गेलं आहे. हे आपल्या पुराणामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे. ते श्रेष्ठ कार्य आहे. म्हणून तर लोक काशी गया वगैरे करतात. त्याचं कारणच ते आहे की ते श्रेष्ठ कार्य आहे. बरोबर आहे, कारण ते कार्य केल्याशिवाय ते तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. तुम्हाला सुख शांती तुमची पुढची पिढी शांततेने जाण्यासाठी किंवा समृद्धी पुढच्या पिढीला मिळण्यासाठी त्यांचे आशीर्वाद हवेच. पितृलोकाचे 2 मार्ग भगवद्गीतेमध्ये सांगितले, ब्रह्ममार्ग आणि 24 आणि 25व्या श्लोकात ते सांगितलंय की ब्रह्ममार्ग, धूम्रमार्ग आणि शुक्ल मार्ग असं सांगितलंय. आता त्यांचा आहार काय असतो, तर हरिद्रव्य हा पितरांचा आहार आहे. आणि सहस्रांच्या संख्येने जिथे यज्ञ चाललेला असतो ह्या दिवसात 15 दिवसात, तिथे हे हरिद्रव्य ग्रहण करण्यासाठी येतात. ग्रहण हे प्रत्यक्ष खातात असं नाही, वास आणि वासना ह्याच्या माध्यमातून ते ग्रहण करत असतात. आणि पितर नेहमी उपासकांचं रक्षण करतात. त्यांना संतती, संपत्ती, दीर्घ आयुष्य प्रदान करण्यासाठी आशीर्वाद देत असतात. ऋषींमध्ये पितृगणांचे ऋषी म्हणजे अंगिरस आहेत बरं का. नंतर अथर्वशीर्ष लिहिणारे अथर्वण ऋषी आहेत, दशग्व ऋषी आहेत, नवग्न ऋषी आहेत, भृगु ऋषी आहेत आणि वैरूप हे ऋषी आहेत. बघा आपण ऋषी स्मरण का विषय घेतला, ऋषी श्राद्ध का घेतलाय, कारण तर्पण करणाऱ्यांमध्ये ह्या ऋषींची नावं आहेत. व सामान्य यज्ञ करणाऱ्या व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर या पितरांमध्येच समाविष्ट होत असतात. सामान्य यज्ञ म्हणजे आपला रोजचं जीवन आपण जे जगतो ते सुद्धा सामान्य यज्ञच आहे. आणि मनुस्मृतीमध्ये सोमक, हविर्भूक, आजव्य आणि सुकाली नावाच्या पितृगणांना अनुक्रमे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र वर्णाचे प्रतिनिधी असं म्हटलं आहे. नंदी पुराणामध्ये, आता हे नाव सुद्धा आपण नवीन ऐकतोय, आपल्याला 11 पुराणांची नावं माहिती आहेत, पण नंदी पुराणामध्ये अनाग्निदग्ध, अग्निदग्ध, बहिर्षद, काव्य, अग्नश्वास, सौम्य ह्या पितृगणांना ब्राह्मण वर्णीय असं म्हटलं आहे. आणि स्कंद पुराणामध्ये पितरांचे 7 गण प्रमुख आहेत.
ते म्हणजे अग्निष्पात, बहिष्पात, आज्य, सोमप. आता नावं ही अवघड आहेत म्हणून ती सांगितली जात नाही, पण आपल्या एकदा तरी कानावर पडले त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील, त्यांना वाटेल आपली आठवण केली आहे त्या गोष्टींना. तर रश्मी, उपानूत, अयंतू, श्राद्धमुख, नंदीमुख हे 4 दिशांचे प्रमुख रक्षक आहेत, असा उल्लेख महाभारतात सुद्धा आहे. खरंच महाभारताचा प्रत्येक खंड तुम्हाला मिळाला तर जसा वेळ मिळेल तसं जरूर वाचा. जी जगात आपल्याला आज माहिती आहे ती सगळी महाभारतात, सगळी. यम हा नियम आणि अनुशासन करणाऱ्यांचा देव आहे आणि मानवी संस्कृतीचा विकास करणारी सर्व ऋषिकुळ पितर या संज्ञेस पात्र झालेली आहे. मानवी संस्कृतीचा विकास आणि समृद्धी करणारी सर्व ऋषिकुळ आपण त्यांचेच आहोत, पितर या संज्ञेस प्राप्त झालेली असतात. मृत्यू काय आहे, अंत पण नाही आहे आणि जन्मही नाही, आणि तो एक प्रकारची अवस्था आहे, स्थित्यंतर. मानवी जीवनाच्या शरीराचं ते एक स्थित्यंतर आहे, हे आपण शिकतोच भगवद्गीतेमध्ये. शरीर मृत्यू लोकात राहते, पण आत्म्याबरोबर काय जातं तर मृत्यू समयी कोणतीही इच्छा, आसक्ती, संकल्प मनात राहिला तर तो आत्म्यासोबत जातो. म्हणून गीता सतत वाचायची. गीता आपल्याला असक्त बनायला शिकवते आणि निर्वैर किंवा निस्पृह हे सगळे त्याच्या विरुद्धचे अर्थ आहेत. हे सगळं आपल्याला गीता शिकवते आणि तर तो आत्म्यासोबत जातो आणि इच्छेची उत्पत्ती हीच माणसाला जन्म मरणाचा फेरा घडवते. इच्छेची उत्पत्ती, कुठलीही इच्छा, साधं मला आज गजरा मिळाला नाही, इच्छा झाली, हो की नाही, तर ते बारीकसं सुद्धा तुमच्या मनात राहिलेलं तुम्हाला पुनर्जन्म घडवतं. म्हणून सतत भगवंताच्या सानिध्यात राहायचं की ईश्वराचं दर्शन घडवण्यासाठी पुनर्जन्म मिळाला तर किती छान आहे. म्हणून सतत ईश्वराच्या आपण सानिध्यात राहायचं आणि इच्छा म्हणजे फक्त भौतिक गोष्टी मर्यादित नसून जीवनात अनुभवलेलं सुख, वैभव, सन्मान आणि संस्कृती ह्यांचा आस्वाद असतो. त्याला पुनर्जन्मासाठी तो पुष्टिकारक ठरतो. कर्म चांगले अगर वाईट हे ह्याने आपलं जीवनाचं नशीब घडतं. चांगल्या कर्म आणि चांगल्या वाईटाने आपल्या पुढच्या जीवनाचं नशीब, ज्याला आपण गीतेमध्ये संचित कर्म म्हणतो, त्याच्यामुळे नशीब घडवतं. कर्ज पण असतं आपलं, मग ते 3 प्रकारे कर्ज असतं. आपल्याला फक्त आर्थिक कर्ज माहित आहे, पण आध्यात्मिक कर्ज पण असतं, त्याचा भावनेशी संबंध असतो. धार्मिक कर्ज असतं ते कृतज्ञतेशी संबंधित असतं. आर्थिक कर्ज असतं ते श्रमाशी संबंधित असतं. आणि पुण्य म्हटलं तर परोपकाराची बीज ही आज आपण रोवली तर आपल्याला पुण्यकर्म आपल्याकडून घडतं आणि ते पुण्यकर्म आपल्या बरोबर येतं. पण वासना, इच्छा, कर्म आणि कर्ज आणि पुण्य ह्यांचा प्रवास मात्र सूक्ष्म शरीरातून होत असतो, जो आपल्याला दिसत नाही पण तो आपल्या बरोबर होत असतो. म्हणून अशा महाआलयामध्ये आपण ऋषींचं स्मरण करणं, वेगवेगळ्या मार्गाने आराधना करणं, वेगवेगळ्या नामस्मरण करणं, स्तोत्र गाणं, सतत भगवंताच्या सानिध्यात राहणं, त्याने आपल्याला नक्कीच पुढचं जीवन हे सन्मार्गाचं पुण्यकारक होईल असे आपण आपल्या सर्व पूर्वजांना, ऋषींना प्रार्थना करूया आणि थांबूया.